चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज बेसन करत आहे. 1 वाटी बेसन घेतलंय बघा. मी मस्त पिठलं करत आहे बरं का. याला म्हणतात पिठलं, गावठी पिठलं. तिखट झणझणीत करायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता हिरवी मिरची, लसूण घेतला ते कुटून घेणार आहे मी. तुम्ही पाहू शकता कांदा, टमॅटो सगळं घेतलंय बघा. जिरी मोहरी आता तुम्ही बघता बी. आता गॅस ऑन करते बघा. तेल तापायला ठेवते. तोपर्यंत तुम्ही पाहू शकता स्लो करते. तोपर्यंत मी लसूण आणि ते कुटते बघा. तुम्ही पाहू शकता आता मी कढई तापायला ठेवली. आता लसूण, हिरवी मिरची, लसूण कुटून घेतलंय बघा. तुम्ही पाहू शकता आता मी फोडणीला लागत आहे. आधी काय काय टाकायचंय मी सांगते तुम्हाला. आधी जिरी मोहरी टाकायची बघा. चांगली तडतडीत होऊ द्यायची बघा. तुम्ही पाहू शकता खूप सोपं आहे बघा. तशी चांगली तडतड होऊ द्यायची. असं तडतड होऊ द्यायची बघा. तुम्ही बघू शकता कसं करायची. लाईट गेली कारण आमची, तर तुम्ही बघू शकता अशी चांगली तडतड. आपण पिठलं करत आहोत. आता मी आधी कांदा टाकते बघा. कांदा टाकायचा. तुम्ही बघू शकता लसूण, हिरवी मिरची कुटून घेतली बघा. पिठल्यासाठी पिठलं करत आहे. पिठलं भाकर. टमॅटो पण टाकते कारण ते मऊ शिजलं पाहिजे ना, म्हणून टमॅटो पण टाकत आहे. तुम्ही खाऊ शकता. ते भाजूसपर्यंत मी कालून घेते. तुम्ही बघू शकता 1 वाटी बेसन कालून घेते. कसं कालून घ्यायचं बघा. कारण गाट्या होऊ द्यायच्या नाही बरं का. असं कालून टाकायचं बघा. बघा असं कालून घ्यायचं बरं का. तुम्हाला लय घाण वाटत असेल तर तुम्ही चमच्यानी पण कालून घेऊ शकता बरं का. एक जीव करायचं असं मस्त कालून घ्यायचं. म्हणजे आपलं पिठलं छान होतं. असं आवडदोबडत बेसन घ्यायचं बघा. आणि त्याचं पिठलं करायचं. खूप सुंदर लागतं बरं का. तर असं कालून घ्यायचं. तुम्हाला दाखवले बघा कसं करायचं. आता इकडे तुम्ही पाहू शकता थोडंसं भाजू द्या मस्त कांदा. तर कांदा भाजला ना तरच चांगलं लागतं. तुम्ही पाहू शकता थोडंच पुढे या. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालंय. स्लो करते जरा गॅस. तुम्ही पाहू शकता शिजू द्या. तुम्ही बघू शकता आता मी ह्याच्यात मीठ टाकत आहे. चवीपुरतं मीठ. तुम्हाला जसं पाहिजे तर तसं पाहिजे तसं मीठ टाका. चवीपुरतं टाकायचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर कांदा भाजलाय. मिरची पण थोडी कोथिंबीर पण टाकायची. खूप सुंदर पिठलं लागतं बरं. आता हळद टाकत आहे मी. अर्धा चमचा टाकायचं हळद. तुम्ही बघू शकता ते बेसन कालून घेतलेलं. तुम्ही बघू शकता स्वच्छ धुवून घेऊन टाकायचं बघा. थोडंसं पाणी टाकायचं. काय लय सोपं आहे बेसन करायचं. काहीच अवघड नाही. मस्त पातळ ज्वारीची भाकर टाकायची बघा. आता आपण हे प्लेट झाकून ठेवते. तुम्ही बघू शकता आता मी अशी प्लेट झाकून ठेवते. नाही ऑन कर लागा. तुम्ही पाहू शकता हे बघा. तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर बेसन झाले. हे बघा हे बघा असं हटायचं बरं का. एक जीव करायचा असं सुंदरसं. हे बघा तुम्ही पाहू शकता कसं झालंय. तुम्ही पिठलं बघितलंय मी कसं पिठल्याची कशी रेसिपी सांगितली तुम्हाला. कसं करायचं कसं नाही. तुम्ही पाहू शकता कसं पिठलं झालंय बघा. झणझणीत झाले बरं का. मस्त ज्वारीची पातळ भाकर टाकायची. गव्हाची चपाती टाकायची. ज्वारीची पण भाकर पातळ टाकायची. ह्याच्याबरोबर खायचं बघा. थोडा राईस सुद्धा चालतो. तर ह्याच्याबरोबर तुम्ही असं खावा बरं का.
तुम्हाला आमची रेसिपी बेसनाची आवडली असेल तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. खूप आम्ही सुंदर बेसन केले बघा. तुम्हाला आमचं बेसन आवडलं तर शेअर करा, लाईक करा. धन्यवाद येशूला. आमेन.